चला चला पुढे चला. बाकी या पुढे सगळे, या पुढे सगळे, या पुढे चला. बाकीचे पुढे या, या पुढे सगळे या बाकीचे. चला 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 पुढे, बाकी चला पुढे, चला चला पुढे चला. जास्त कधी ना करू. बाकी थांबा. बाकी सगळे झाला बारी काम तिथं. बाकीचे सामान घर आहे. तटबंदी होती ती, मग तो रस्ता बनवला तर मग हे अर्धा भाग इथे कट झाला, अर्धा भाग तिकडे कट झाला आणि हा रस्ता निघाला. आणि हे महानगरपालिकेने सोसायटीच्या पेपर मध्ये पण लिहिलेलं आहे की जागा सोडून सोसायटी अरे गाडी कुठे आहे? गर्दी कमी करा रे. ट्रॉफिक होला साईडला चाल रे शिव. कुठं साईडला चाल, ट्रॉफिक होला. बाकी लोक इथले जे जाऊ नका ना. बाकीचे थांबा. हो
मिस्टर होते सर, मिस्टर एक्सपायर झाले 2002 मध्ये. आता 2000 झालेले. मागे सर अर्जुन मागे सर बाकीचे काम कोण जर्सी घाल ते अर्जुन चाललो हा सर पहिलं सांगलं सगळ्या गावाला कमळ हॅलो हा हॅलो सर हो एक मिनिट भाऊ चलो हेलो सर नमस्कार गणेश चतुर्थी का बहुत चलो आजा ऊपर लगेंगे थोड़ा हाँ मामा यस यस चल चल पुढे चल चला चल संतोष बाकी जाऊ आपण बाकी झाले ना आपण इकडे हम इधर आते हैं महापालिकेचे करत नाही
तुमच्या पुरतच सर पुढे चला सगळं पुढे चला. भाऊ आहे सर मावशी एवढं थंड इकडं खूप थंड असते ते. किती वर्ष काय पुढे 2 मिनिटं भूमिका लावायची बा लोकांचं असं नाही पाहिजे 2 मिनिटं यायला जाऊ दे 2 मिनिटं असं तर माहिती असतं 2 मिनिटं येऊन गणपती बसलेला आहे अरे एका गणपती बसले आमच्या समोर मोठे मला विसर्जन करून विसर्जन नाही करायचं सर. म्हणून त्या फोन मध्ये काढून या ना दादा हा ना घेतली बवळाचं नाही टाकलं आमचं आशीर्वाद आहे तुमच्या चांगलं नाही तुम्ही काढ बोलू सरांची इच्छा होती आमची बोलायची कारण की साहेबांसोबत बोलणार आहे. त्यांना जे काही परवडणार आहे. कारण जर 100 घर बनत असतील की इथं असलेला कर्मचारी 32 असेल किंवा 40 असेल उर्वरित 60 तरी त्यांना विकावं लागेल ना. विकलं असेल तरच तुझ्या 32-40 घर फुकट बनतील. तो कशा काय मूर्ख असणार आहे का. आणि त्यामध्ये सुद्धा जर कर्मचाऱ्यांचं पोरं जे कोणी असणार आहे त्यांनी PMAY मध्ये अप्लिकेशन करायचं. त्यामध्ये 2.5 लाख रुपये तुम्हाला भेटतील. 2.5 लाख रुपये तो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आहे तुमचे उत्पन्न किती आहे वर्षाचे 4 लाख तर तुमचे 5 लाखाच्या खाली असल्यामुळे PMAY मध्ये तुम्ही बसता. म्हणजे जे काही घर तुमच्यासाठी बनवणार आहे त्याला 2.5 लाख रुपये सबसिडी शासन म्हणून आपण देऊ शकतो. हा माझा कर्मचारी असल्यामुळे थोडा अतिरिक्त 1-2 लाख रुपये मी अतिरिक्त टाकू शकतो का हे मी बघून घेतो.
लाख रुपये अतिरिक्त टाकल्या जेणेकरून तुम्हाला कोणाला जास्त त्रासदायक होणार. हा, उर्वरित जे काही पैसे जरी टाकायचे झाला त्यांना अतिरिक्त ते तुम्हाला लोन भेटू शकतात. आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या 1 तारीखला पगार करू राहिलो आम्ही. हो सर, हो सर. माणूस घेऊ राहिला का तुमच्या 1 तारखेला? परत कोण आहे तुमचं? साहेब तुम्हीच आहे. कोणत्या तारीखला पगार होते? 1 तारखेला. तुमच्या सर्वांचे झाल्यावरच आमचे होते. अजून झाली नाही. जोपर्यंत सर्व लोकांच्या होत नाही आम्ही पगारच घेत नाही. आणि हे सारनाथ हाऊसिंग सोसायटी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावानेच तुम्ही ठेवा. हे महामानवाचे आम्ही निमित्त काम करतो. आम्ही निमित्त, वी आर जस्ट ए फॅसिलिटेटर. आणि पहिल्यांदा तुम्ही एक वेळा तुम्ही हे आदर्श प्रकल्प निर्माण केलं, एक आदर्श निर्माण करून गेलं ते भरपूर आपले कर्मचारी आहेत. तिकडे पण फाजिलपुरामध्ये सुद्धा एवढा लहान परिस्थितीमध्ये राहतो. तुम्ही शहर स्वच्छ ठेवता परंतु तुमचे म्हणजे दीर्घकाली अंधार सारखा आहे. त्यामुळे आता तुम्ही परत एक वेळा बसा. काय डाऊट्स आहे, शंका जे काय असेल ते मला तेच विचारा. साहेब आमची हे शंका आहे, कसे मिळेल? एक घर 350 स्क्वेअर फीट हे मिनिमम तेवढंच असतं. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे तुम्हाला, जास्त पैसे म्हणजे जे काही बांधकामाचे खर्च आहे तेव्हा तुम्हाला जास्त. काही शंका आहे ते विचारू. तीन वर्ष झालेले सर. पेन्शन चालू आहे कोणी केलं? सर माझा प्रश्न आहे सर, आता अतिक्रमण मध्ये घरे चालले ना आमचे, मग आता हे घर तर पूर्ण तुटणार नाहीये, आमच्या अगोदर तुटणार आहे कारण की मार्किंग झाली. मग आता आम्ही कुठे राहायचं? जे काही ठरवायचे आपण 1 महिन्यात तुम्हाला जे घरच्या बदल्यात मी घर देऊ शकतो. जाताल का? नाही जाणार, आम्हाला इथेच पाहिजे. हा, तो मग जाऊ ना. मी तोडणार भाड्यानं राहतो. लागेल ना. नाही मग तेच ना, मग तोपर्यंत नाही सर, अगोदर आमचं घर तुटणार आहे ना. हे तोडायच्या पूर्वी सगळी प्रक्रिया करा सर. असं वैयक्तिक मत आहे, कारण की आम्ही जर गाव चाललाय बऱ्याचशा लोकांना काही इकडे नको, एकत्रित राहता येईल हेच आमचा प्रश्न आहे. तोडण्याच्या पूर्वी हेच काहीतरी करा. तुम्ही म्हटले की आता डिसिजन फायनल झाले तुम्ही तोडा आणि आम्ही तोडून टाकू. हा, तेच विचारायचं. मला जरी तोडला आता आज तुमचे आजच्या मिनिट्सच करा. आज बैठक झाली, सर्वांची स्वाक्षरी घ्या, ज्येष्ठ कर्मचारी आहे आणि आज बैठकच झाली. जरी मला आधी तोडायचं असेल त्यांचा हक्क अबाधित ठेवणार. आणि आता तुमचे सर्वांचं झाल्यामुळे सर्व या ठिकाणी तोडून जेवढं जास्तीत जास्त घर बनवता येईल आणि समोर जे दुकानं काढता येईल आणि त्या दुकानामध्ये कोणते लॉटरी मला लागलेले लॉटरीवाले. आणि सर एक असा एक प्रश्न होता, हे पण कर्मचारी माझे काय झालं सर, 2 वर्षापूर्वी इकडनं पण काही 5-6 घर वगैरे तोडले. सामने साहेब वगैरे त्याचे नाव वगैरे घेऊन गेले. प्लॉट तुम्हाला मिळतील म्हणून आता त्याला सर 3 आज उद्या घेऊन म्हणतायत. आज ठीक आहे ना, त्यांचं पण घेऊन आहे. त्यांना इथेच ठेवायचं. कोणीच बाहेर जायला नको सर. तुम्हाला त्याची गोष्ट सांगितली मोठ्या जरी झाली तर आमच्या इथे किनाऱ्यामध्ये एकट्ठा असलं पाहिजे. तर असे म्हणतात पण नाही का, सगळे दुःख सुखासाठी सगळे एकत्र येतात. सुखदुःखात कधी पण असे रागवे रुसवे ठेवतात पण दुःख सुख लागलं का सर सगळं पूर्ण किनारा घेतात आणि नातेवाईक ते सगळे शक्य होत.
आता मी होऊन गेला बसून बाहेर बाजूला तिथे घर नवीन घेणार आहे. जातच नाही सर, इच्छाच होत नाही कोणाची. मित्राच्या मम्मी कुठे जाते? मुंबई लांब गेला. हे याची नातेवाईक आहे सर, काकांची. ठीक आहे आता पक्का ना सगळेजण वर हात करून सांगा, पक्का आहे का? हो सर, हो सर. आणि आज विजत दिलेली आपण सर काय सांगायचं? आज कार्यवाही नाही आहे. माझ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये पूर्ण शहर साफसफाई ठेवण्यासाठी सज्ज असणारे माझे स्वच्छता साथी असेल, शहरामध्ये रोगराई पसरू नये म्हणून मलेरिया विभागामध्ये काम करणारे कर्मचारी असेल आणि रात्री दिवाबत्तीचा व्यवस्था करण्याचे कर्मचारी असेल, त्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी राहतात आणि त्या कर्मचाऱ्यांनी आग्रहस्तव त्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आपल्या जे रस्ता रुंदीकरणामध्ये सुद्धा काही गरज जात होते आणि 1982 मध्ये महानगरपालिकेनेच या ठिकाणी सारनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला जवळपास 20,000 स्क्वेअर फीट या ठिकाणी जागा देऊन कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी राहायला दिलं होतं आणि आज कित्येक वर्षानंतर त्या ठिकाणी बघतो की अत्यंत शहराचा साफसफाई सुंदर या ठेवण्यामध्ये ज्या कर्मचारी आहे फार अत्यंत वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मुलाबाला आता झाल्या, मोठे झाले, परिवार वाढलेत, परंतु ज्या पद्धतीने दुसऱ्यांना पंतप्रधान आवास योजना घर मिळतं परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांना तेवढा स्पेस पण नाही आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला रस्ता रुंदीकरणामध्ये तुम्ही जरी घर देत असेल बाहेर देऊ नका, इथंच द्या आणि इथं असलेले जे कर्मचारी वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत परंतु त्यांना बहुमजली इमारती बांधून त्यामध्ये किमान 1 BHK फ्रीमध्ये बांधून दिला पाहिजे असे त्यांचा एकमुखाने त्या ठिकाणी ठराव त्यांनी पारित केलं. आता आम्ही लगेच ते प्रक्रिया पूर्ण करून शहराला साफसफाई आणि सुंदर ठेवणारे जे कर्मचाऱ्यांचं त्यांच्या हक्काचं घर, त्याच्या नावाचं घर इथंच मिळवता येईल अशा अनुषंगाने महानगरपालिका प्रयत्न करेल. त्यासाठी आवश्यक जे प्रक्रिया सर्व कर्मचाऱ्यांचा सहमतीने त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि जेणेकरून 1 BHK तर फ्रीमध्ये त्यांना मिळाला पाहिजे. जर अतिरिक्त जर घर पाहिजे असेल तर त्याला पैसे दिला पाहिजे असे या अनुषंगाने आज त्या ठिकाणी बैठक झाली आणि सर्व कर्मचारी यांचा मी घराघरामध्ये जाऊन मी असेल, माझे महानगरपालिकेचं अतिरिक्त आयुक्त श्री नंदकुमार बोंबे साहेब असतील, ते सर्व लोकांनी आम्ही भेटी दिल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जेणेकरून त्यांचा हक्काचं घर स्वच्छ आणि सुंदर एक त्याचा हक्काचं घर निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर प्रत्येक ठिकाणी सर विरोध होतोय, काय सांगाल? कुठे विरोध होतो? सर शहरामध्ये आणखी काही कर्मचारी त्यांच्या सुद्धा वसती आहेत, त्यांना कुठे आहेत? बोलवा मला, फाजलपुरा म्हणा किंवा या भागामध्ये बोलवा त्या ठिकाणी. त्यांनी कारण हा आम्ही महानगरपालिकेने त्यांना जागा दिलं होतं, आता त्यांची अधिकार आहेत, त्यांनी कशी राहायची आहे, काय राहायची. जर त्यांना आम्ही सहायता म्हणून आम्ही काम मदत करू शकतो, त्यांना मी जबरदस्ती करू शकत नाही. त्यामुळे त्यांना विचारलं तुम्हाला काय हवं आहे, त्यांनी हवं असतील त्या गोष्टी आपण कसे सपोर्ट करून करायची आम्ही प्रयत्नशील आहोत. तुम्ही म्हणता विरोध, कुठले कोणाची विरोध आहे? सर उद्या एक आपल्या घरासमोर एक मोर्चा निघाला, त्याबद्दल तुमचं काय कसं बघता सर? घरामध्ये आपण बघा सरकारी निवासस्थाने असतात, सरकारी कार्यालय असतात, आमचे दप्तर ज्या वेळा उघडे असते त्यावेळेला सर्वांसाठी आव्हान की सर्वांनी यावं. तर आम्ही खूप शिष्टमंडळ सर्वांचे ऐकून घेतलं, तुम्ही त्याच्या साक्षी आहेत, सर्व लोक साक्षी आहेत आणि ज्या वेळेला आमच्याकडे एखादा विषय घेऊन आला आणि तुमच्या बरोबर आहे का इलिगल आहे, इलिगल असेल तर त्याला किती तुम्ही काही मोर्चा काढले तरी काही फरक पडणार. जे इलिगल आहे तो इलिगलच आहे, ते कोणाचे असेल ते तोडलं जाणार.
एक मिनट सुन लीजिए, अभी नया नया जुम्मा जुम्मा हुआ तुमको, ये बहुत सीनियर है ये, उसका सवाल का प्रश्न का उत्तर देने दो। हमारा दफ्तर तो पूरा खुला हुआ है, आप अपॉइंटमेंट लेके आइए, फिर जरूर हम आपकी प्रश्न सुनेंगे, आपका हर प्रश्न का उत्तर देने के हम प्रयास करेंगे। अगर जहाँ पे गलती हो रही होगी वहाँ पे गलती दुरुस्त करेंगे, क्योंकि इतने बड़ा कार्यवाही में हाँ हम मानते हैं एक आधा जगह पे हमारा नीचे के कर्मचारी शायद कुछ कम ज्यादा गलती किया होगा, उसका भरपाई भी देने की हम तैयारी है ना। लेकिन शहर विकास होना चाहिए, विकास होने के टाइम पे किसी का भी बेघर हो रहा होगा तो उसको पुनर्वसन करने का पहला दिन से आप ही का कवरेज है, उठा के देख लो। शायद आपके वीडियो 10 दिन के पहले आप देखते नहीं होंगे, लेकिन 10 दिन के पहले का वीडियो उठा के देखिए, तो हम तो जिसका घर जाएगा उसका पुनर्वसन करने का भी जिम्मेदारी हमने कॉरपोरेशन ने ली है, और जिसका 100% जमीन जारी होगी उसका मुबदला देने का भी हमने वादा किया है। लेकिन जगह तुम्हारी होगी, परमिशन लेके तुमने बांधकाम करनी चाहिए। आप भी जाके कवरेज कीजिए, कहाँ पे बांधकाम परमिशन लिया वाला कोई इमारत गिरा है क्या? क्या मैं पूछ रहा हूँ, आप गिरा है क्या? तो नहीं है तो फिर आप खुद ऐसा घुमा के बोलिए नहीं है करके। सर एक आखिरी सवाल सर, जनता को क्या मैसेज देना है? पहले घर तोड़ने से पहले मुबदला दिया जाता है, नहीं ऐसा नहीं है। इधर लोग ज्यादा वो है। हाँ आप भी बहुत अच्छे से कवरेज कर रहे, गलत कवरेज कर रहे थे आप कल, हमने भी देखा। बट देखो आपकी जगह भी होगी, बांधकाम परमिशन लेके बांधकाम करनी चाहिए, नहीं तो फिर कॉरपोरेशन कैसे चलाऊंगा मैं? बिना परमिशन के आप बांधकाम करेंगे और कोई भी डेवलपमेंट चार्जेस भी नहीं भरेंगे तो कॉरपोरेशन कैसे चलाएंगे? कॉरपोरेशन चलाने आपका सवाल ये आपका बोलना है कि मैं पैसे दूंगा, पर कब? जब आप गुंडेवारी भरेंगे और टैक्स भरेंगे, रेगुलराइज करेंगे प्रॉपर्टी की, तभी मैं पैसे दूंगा, जेब से मैं पैसे दूंगा नहीं। बिल्कुल ये सही है, आपका सवाल मैंने उनको पूछा हो। तो सही है ना। देखिए कॉरपोरेशन पैसा जो ये जनाब बांधकाम परमिशन के लिए पैसा देते हैं, जो जिसकी जमीन हम ले रहे होंगे तो उनका पैसा उनको देते हैं, क्योंकि वो रास्ता तो सभी के लिए इस्तेमाल होगी। नहीं तो बिना परमिशन के फिर सभी पूरे शहर में अगर बिना परमिशन से बांधकाम करेंगे, कैसे काम करूंगा मैं? कैसे मैं, ये सब मेरे कामगार है, उनको पगार कहाँ से दूंगा? ये भाई का इधर आओ, वो कहाँ गई? वो इधर आओ, उनका 3 साल से मैं उसका बकाया दे नहीं पाया, कहाँ से दूंगा मैं? अभी तकरीबन अभी तक अपने 5,000 6,000 जो भी तोड़े हैं वो सब बिना परमिशन के। अगर वो परमिशन लिया रहता तो पैसे दिए रहते, पैसे देते ना। और विनोद पाटिल साहब का कहना है कि आप जब कार्रवाई करना है तो उससे पहले लोगों को मुआवजा दिया जाए। लोगों को मैं नोटिस दूंगा, कायदेशीर नोटिस ऑलरेडी दिया हुआ है, और नोटिस अगर नोटिस दूंगा ना तो बहुत सारी इमारतें गिरेंगी, ठीक है? तो बहुत सारे जो इलीगल बिल्डिंग परमिशंस बहुत हैं, आप भी अपने मोहल्ले में एक बार जाके कवरेज करके लेके आइए कितने इलीगल बिल्डिंग परमिशंस हैं। तो इलीगल बिल्डिंग परमिशन को ऐसे ही नहीं करने देंगे तो फिर उनको उल्टा लोग